व्हिडिओला सुरुवात करतानाच सांगते की व्हिडिओच्या टायटलवरून तुम्ही पाहिलंच असेल की मी आज तुम्हाला माझे संध्याकाळचे रुटीन दाखवणार आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी मेघा आपल्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की मस्त आणि मजेत असणार आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना सुखात आणि आनंदात ठेव. तर आज मी संध्याकाळी जरा लवकरच घरी आले होते, म्हणजे तरी 7-7:30 वाजल्या होत्या आणि मग हे माझ्यासाठी खरंच खूप लवकर आहे, कारण मला यायला ना 9-9:30 मोस्टली होतातच. पण आज मी 7:30पर्यंत आले होते. तर आल्या मी सकाळी ना खरं तर आज झाडू वगैरे काहीच मारला नव्हता, सकाळी लवकर गेलेले. तर आल्या पहिलं मी घर क्लीन करून घेते. जर मी केलं नसेल तर मी आल्या पहिल्यांदा झाडू मारून घेतला आणि नंतर स्वतः मस्त असे फ्रेश झाले. आणि तुम्ही पाहत असाल की मी बॅगमधून पहिले टिफिन वगैरे काढून ठेवते, कारण मग सकाळची खूप गडबड उठते आणि एकदा टिफिन जर बॅगमध्ये विसरले तर मग ते सकाळचे धुवायला वगैरे मग खूप प्रॉब्लेम होऊन जातो. तर मग मी अगोदरच संध्याकाळी आल्या पहिलं बॅगमध्ये काय असेल ते बाहेर काढते, म्हणजे भाजीपाला वगैरे मी येतानाच घेऊन येते, तो सर्व काढून ठेवते. त्यानंतर मग म्हटलं अगोदर देवाला दिवाबत्ती करूया, म्हणजे संध्याकाळची आरती धूप लावलं ना तर घरात खरंच खूप छान प्रसन्न वाटते आणि कोणतंही काम करायला उत्साह येतो. आणि घरात जेव्हा असा खूप असा धूपचा जेव्हा धूप अशी लावल्यानंतर ना घरात खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे मी रोज संध्याकाळी मी आले लवकर तर मी दिवाबत्ती लावते, किंवा आतिशचे पप्पा जर लवकर आले तर ते लावतात. त्यामुळे घर एकदम असं प्रसन्न वाटतं. आणि नेहमी आमच्या घरी जे पण कोणी येईल ते मला म्हणजे कायमच बोलत असतात की मेघा तुझ्या घरात आल्यानंतर ना पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. तर खरंच मी थँक्यू म्हणेन की असेलही असं, कारण मी पण तेवढं घर स्वच्छ सुंदर आणि क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर मग किचनमध्ये आले तर मावशीने सर्व भांडी सकाळी घासून गेल्या होत्या आणि व्यवस्थित असे जाळ्यामध्ये ठेवले होते, त्यामुळे छान नितळली होती. तर म्हटलं अगोदर ही भांडी लावून घ्यावी, म्हणजे मला किचन ओटा मोकळा होईल, कारण किचन ओटा खूप छोटा असल्यामुळे जास्त पसारा असेल तर स्वयंपाक बनवताना खूप जास्त चिडचिड होते. मग काय सर्व भांडी पटापट लावायला घेतली. तसं मी व्हिडिओ इथे असा फास्ट केला आहे ना, तर मी काय एवढं फास्ट कधी काम करत नाही. खरं तर टाईम लिमिट असतं, त्यामुळं व्हिडिओ थोडासा जास्त असा फास्ट करावा लागतो. कामोली मावशी एकदम प्रॉपर भांडी घासून किचन मस्त एकदम साफ वगैरे करून छान अशी भांडी ठेवून जाते, म्हणजे संध्याकाळी आले की मला यामध्ये व्यवस्थित नितळतात भांडी. आणि तसे दोन्ही मी काही मांडत नाही, मग मस्त असे नितळल्यानंतरच मांडते. पण खरंच खूप छान काम करतात त्या. आणि जेव्हा मी घरी आले होते तेव्हाच आमच्या इथला एक चिकनवाला आहे खाली, त्याला फोन केला होता की मला एक अर्धा किलो चिकन आणून दे म्हणून. आणि त्यामध्ये असं गरम गरम चिकन, आज इच्छा झाली खूप खायची, म्हटलं बनवूया मग. आणि पटकनही होतं, बाकीचं सगळं करण्यापेक्षा पटकन चिकन आणि भाकरी केल्या, थोडासा भात केला तर होऊन जातं. माझ्या मैत्रिणीने मस्त आज आंबे दिलेत, आजच्या उद्याच्या दिवसात संपवले पाहिजेत, कारण थोडे जरा जास्त पिकायला लागलेत ते. आतिशला खूप आवडतं. आल्या पहिला आंबे, एक तर आंबा खाणार असतो. मग काही चिकनवाले आहेत त्यांनी चिकन पण आणून दिलं होतं, तर म्हटलं चला मग मसाल्याची तयारी करूया अगोदर, कारण आतिश 6 ते 8 ट्युशनला जातो, त्यामुळे 8-8:30लाच तो घरी येतो. तोपर्यंत घर आमचं अगदी शांत असतं आणि मलाही काम करायला मग पटपट माझे कामं उरकतात. नाहीतर तो आला की मग त्याच्यासोबत बोलत वगैरे सगळं कामं करावी लागतात, कारण लहान मुलांची बडबड तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक गोष्ट अगदी त्यांना व्यवस्थित समजावून सांगावी लागते. मग काय जे मला फ्रीजमधून लागणारं जेवढं मसाल्यासाठी साहित्य होतं ते बाहेर काढलं आणि मग म्हटलं अगोदर ना मसाला भाजून घ्यावा. मग तेलामध्ये मी कांदा भाजून घेतलाच होता. त्याच तव्यामध्ये मग खोबरं जे होतं सुक्कं खोबरं आणि अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, त्याच्यामध्ये पांढरे तीळ असतात ते अर्धा चमचा, म्हणजे जे तुमच्याकडे अवेलेबल मसाला असेल तो टाकला तरी चालतो. आणि ना खोबरं थोडं भाजत आलं ना की त्यानंतर हे पांढरे तीळ टाकायचे, कारण मग ते जास्त जळल्यासारखे होतात, त्यामुळे ते नंतर टाकायचे आणि तडतड उडतात, त्यामुळे ना नंतरच टाकायचे. आणि मग आत्ता बघा मी जिरे टाकले आणि जे धने होते ते टाकले आणि थोडासा पुदिना, कोथिंबीर
एक टोमॅटो आणि असं सर्व मिश्रण मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं. तोपर्यंत मी इकडे चिकनला मस्त हळद मीठ लावून घेतलं होतं आणि मिक्सरमध्ये पुदिना वगैरे. तेवढ्यात तर बेल वाजली आणि माझं कार्टून घरी आलेलं आहे आणि मस्त संध्याकाळी ट्युशनवरून बिचारा 8:30 वाजता घरी येतो. सकाळी 7ला जातो आतिश स्कूलला, ते संध्याकाळी 8:30लाच घरी येतो. कारण मग स्कूल 1-1:30ला सुटतं. तिथून तो माझ्या बहिणीच्या घरी असतो दिवसभर. तिथून ट्युशनला जातो आणि 8:30ला. त्यामुळे आमची भेट ना सकाळी 7 वाजता झालेली असते. त्याच्यानंतर डायरेक्ट 8:30ला होते. त्यामुळं मग संध्याकाळी मला त्याला टाईम द्यावंच लागतं. कारण खूप म्हणजे असं मी दिवसभर त्याला खूप मिस करत असते आणि वाईट पण वाटतं की तो दिवसभर माझ्याजवळ नसतो. पण काय करणार, नोकरी म्हटल्यावर सर्व गोष्टी कराव्या लागतात आणि आलं किंवा असं सर्व पसारा काढायला चालू. अरे यार जमलं आपल्याला. मग काय त्याच्यावर जरासं खेळून झालं आणि मग परत पुन्हा आपलं नेहमीचं काम किचन. आले तर मस्त चिकन शिजत आलेलं होतं. लागल्याच भाकरी करून घेतल्या. म्हटलं 2-3 भाकरी कराव्या. त्यात पण एक भाकरी मोडलीच. काय झालंय पिठाला माहिती नाही. तोपर्यंत हा तर मागेच लागला होता की मम्मी मला एक तरी आंबा पाहिजेच. आणि तो आजकाल मला मम्मी बोलतच नाही, तो आईच बोलतो. तर त्याला मी एक कैरी अशी मस्त अशी पिकलेला छान आंबा चिरून दिलेला होता आणि असं लपून लपून त्याचं खायचं चाललं होतं. आणि मग भाकरी करत त्याला आंबा चिरून दिला. माझ्या 2-3 भाकरी करून झाल्या. त्यातली एक भाकरी मोडली, ती तर मला टाकूनच द्यावी लागली. म्हणून मस्त अशी इकडे थोडंसं किचन वाटाच बाजूचं सर्व सामान आवरून घेतलं आणि मग कढईत टाकलं तेल आणि जो मसाला मी वाटला होता तो सर्व अर्ध्यातला पण थोडा मसाला इकडे तेलामध्ये टाकला आणि बाजूला जे दिसते त्या रश्श्यामध्ये थोडासा मसाला टाकला. म्हणजे रस्सा छान होतो. आणि कधी पण मी ना कधीच सुक्या मटणामध्ये जास्त मसाला टाकत नाही. कारण काय होतं, मसाला जास्त टाकला ती मसाला कोणी जास्त खात नाही, पीस वगैरेच खातात. त्यामुळे ना जास्त मसाला कधीच सुक्या मटणामध्ये टाकायचा नाही. तर तुम्ही पाहत असाल की मी लाल तिखट, गरम मसाला आणि जे मी वाटण केलं होतं ते टाकलं. त्यानंतर आपली जी घरची आपली जी लाल तिखट असतं, गावावरून आपण बनवून आणतो, ते 2-3 चमचे टाकलं, मीठ टाकलं आणि त्यामध्ये आता मी जे चिकन शिजलेलं आहे ते टाकणार आहे. आणि मग अशा पद्धतीने मी ते चिकन टाकून घेतलेलं आहे. त्याला मस्त असं एकजीव वर खाली असं करून घ्यायचं, म्हणजे मसाला छान लागतो. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि एक 5-10 मिनटांना झाकून ठेवायचं. म्हणजे ते तेलामधला जो मध्ये मसाला असतो ना तो सर्व चिकनला लागतो. लगेच थोडंसं रस्सा टाकण्याची घाई नाही कधी करायची. नेहमी असं थोडंसं झाकून ठेवलं तर ते वाफेवर छान मसाला त्या चिकनमध्ये मुरतो. त्यामुळे चिकनला थोडंसं मसाला टाकल्यानंतर झाकून ठेवायचं आणि नंतर जे पलीकडे आपण रस्सा केलेला असतो त्याच्यातलं मी बघा 1.5 चमचे रस्सा यामध्ये टाकला आहे. आणि मग आता त्याचं परत मी एकजीव करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता की त्याचा कलर किती सुंदर आला आहे आणि चिकनला रस्सा किती मस्त असं मुरलेला आहे आतपर्यंत. तेव्हा चिकनची टेस्ट खूप म्हणजे खूप भन्नाट लागते. अशा पद्धतीने खरंच तुम्ही करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की चिकन कसं झालेलं आहे किंवा आत्ता तरी कसं दिसतंय हे तरी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रस्सा तुम्ही पाहू शकता, रश्श्याचं स्ट्रक्चर कसं आलेलं आहे. अगदी मस्त अशी तर्री आलेली आहे त्याला आणि त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि अक्षरशः हे जे चिकन असतं ना, रस्सा प्यायलाच खूप भारी वाटतं. आणि सुक्कं पण बघा, नुसते पीस उचलून खावे असं अगदी दिसत आहे. तुम्हाला कसं वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही अशी रेसिपी ट्राय करा. रस्सा पण बघा तुम्ही मस्त असं कमी गॅसवर ठेवायचा म्हणजे अशी तर्री येते. त्यानंतर मग आम्ही तिघांनी मस्त असं जेवण वाढून घेतलं. जेवायला बसलो तर आतिशला तिखट लागत होतं, म्हणजे तो चिकन खात नाही म्हणून तो नाटके करत असतो खरं तर. पण तरीही मी थोडंसं जबरदस्ती त्याला रस्सा का होईना भाकरीसोबत चारते. आणि त्याला भाकरी आवडत नाही, त्याला चपातीच पाहिजे असते. पण मग मीच कंटाळा केला चपाती बनवायचा, म्हटलं आज भाकरीच चारायची याला. आणि मग नंतर सगळं आवरलं आणि किचन ना संध्याकाळचं मी व्यवस्थित असं पुसल्याशिवाय ना कधीच झोपत नाही. आणि हे भांड्यामधले ना सर्व असं खरकटं मी काढून घेते आणि मग ते भांडे ठेवून देते. कारण मावशी येतात भांडी घासायला, त्यामुळे मग
व्यवस्थित असे खरकटं वगैरे काढून भांडी ठेवून देते, तर सकाळ मग घासतात. आणि मला जी भांडी लागतात ना सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाकाला, ती तर भांडी मी धुवून ठेवते, म्हणजे परात वगैरे, तवा एक्स्ट्राचा. कारण मी ना आत्ता घर साफ करताना जास्त भांडी अशी वरती जी होती ती थोडी कमी केलेत एक्स्ट्राची, कारण मग 2-3 माणसांनी खूप जास्त भांडेचा पसारा वरती वाटत होता. तर असं किचन वगैरे क्लीन केलं, लाईट वगैरे बंद केल्या. मग आमचं चालू होतं इकडे अभ्यासाचं टाईम. गुड, मस्त, 3, छान, 4, 5. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, स्कूल मध्ये लिहिलं सगळं. थँक्यू. बस हा क्लासवाल्यांनी आणली. बाकी जेवढे पण ना मिनी नाही आणलं. कबीर, अर्जुन, अजून मुदासिर. ओ एवढे नाही तुम्ही व्हॅल्यू एज्युकेशन, पण टाइम टेबल मध्ये व्हॅल्यू एज्युकेशन नव्हतं आज. हे कोणी लिहिलं? तू लिहिलं? थोडा का वेळ मला भेटेना, पण मी आतिशचा दररोज थोडा का होईना पण 20 मिनटं का मी अभ्यास घेतेच, त्याला टाईम देते. म्हणजे कसं होतं, मला लेट होतो कामावरून यायला, आणि मग आपण आपल्या मुलाला वेळ नाही देणार तर काय फायदा. म्हणून 20 मिनटं का होईना मी त्याच्यासोबत घालवते. कम्प्लीटच करून टाकलं. आ इ ई उ ए ऐ ओ औ आ. व्हेरी गुड. एक काम करूया, मला ते आई आता बोलत होतो ना मी त्याच्यात लिहिलं. हो चालेल, फक्त हे कम्प्लीट करण्याचे स्टार्ट. पटापट कर. आज मराठी करू आपण हा. आणि मला तुझं अजून हे पण बनवायचंय. ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी दिली का स्कूलमध्ये? काय बोलले? आवडले? काय बोलले टीचर? टीचर बोलली वाव. खरं? अरे नाही, सॉरी. टीचरनं फक्त टीचरला चांगलं वाटलं ऍक्टिव्हिटी, पण टीचरनं घेतलं. अच्छा. मग काय विचारलं का काय आहे ते? हा विचारलं ना. टीचरनं बोललं की व्हॉट इज दिस आर्टिस्ट. मग मी इंग्लिशमध्ये बोललो टीचर दिस इज पेन्सिल बॉक्स. व्हेरी गुड. दॅट्स लाईक अ गुड बॉय. हा. पप्पा खाली गेलेले. हा. ड्रिंक करू का? हो, पाऊस यायला लागला ना. भिजणार आता. पप्पा. आवडतं. कमॉन. अरे पेन्सिल घेतो. अरे बाय. वेअर इज पेन्सिल? काय वेळेस पेन्सिल? पेन्सिल इन मला माहिती आहे. बॅग. मी एक पेन्सिल बॅगेत ठेवली. There were 2 pencils on this table. Where is pencil? I don't know. Why you don't know? This is my pencil here. Where? Here. Okay. And sharpen? Sharpen is a pencil box. हा. आणि तो काय चांगली इंग्लिश बोलतो, काय चांगली ऍक्टिव्हिटी करतो. हा, तू पण छान इंग्लिश आणि बोलायची. आहे ना त्याच्यानंतर जर त्याला वॉशरूम जायला असतं ना, आणि तो आहे ना काय बोलतो माहिती आहे का, तिचे काय नाही गोट वॉशरूम, टीचर त्याला खरोखरच जाऊन देते. आणि त्याच्यापेक्षा कोण चांगली इंग्लिश नाही बोलत. हा. आणि मग तो चांगली ऍक्टिव्हिटी बनवतो ना, मग टीचर त्याला एवढी मोठी आज ऍक्टिव्हिटी बनवलेली त्यांनी, आणि टीचरनं तिला घरी द्यायला सांगितलेलं. एवढं मोठं टीचरकडे जागा नव्हती. अच्छा. काय चांगली ऍक्टिव्हिटी. हो. मग तू पण शिकायचं बदमाश चांगलं. आता तुला पण छान इंग्लिश येतं ना बोलायचं. अच्छा, मी माझी इंग्लिश बोलून दाखवू का? टीचर काय नाही गोट वॉशरूम. टीचर आय एम रीडिंग. टीचर आय एम रायटिंग. अँड टीचर आय एम लंच इटिंग लंच माय फ्रेंड्स. टीचर आय एम राइट द नेम्स बोर्ड. जो भी चिल्ड्रेंस बात कर रहा है उनका राइट द नेम. आत्ता बोल. यायला लागले आतिशला पण. असं छान थोडं शिकायचं. छान येतंय. ज्या स्कूलमध्ये सगळ्या फ्रेंड्स सोबत इंग्लिशमध्येच बोलायचं. माझ्याशी मला पण तू शिकव.
माझ्याशी पण इंग्लिशमध्ये बोलायचं. आपल्याला अजून चांगले ना चला अभ्यास करायचा. चला. काय आलेलं आहे 360. व्हेरी गुड. चला कम्प्लीट. आता मराठी. वेअर इज मराठी बुक नोटबुक. व्यवस्थित दाखव. दिस इज आतिश हँडरायटिंग. व्हेरी नाईस आतिश. कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग, माझं संध्याकाळचं रुटीन. तसं तर माझ्या रुटीनमध्ये खूप सारे चेंजेस होत राहतात, कारण माझं ड्युटीचं टायमिंग फिक्स नसतं. आज थोडं लवकर आलेले तर म्हटलं चला शूट करूया. तर कसं वाटलं आजचं माझं रुटीन आणि संध्याकाळचे आमचे म्हणजे जे काही डेलीचे जे आमची सवयी आहेत त्या, आणि त्यामध्ये जरी काही चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या, किंवा चेंजेस करायचे असतील तरीही सांगा. आणि आजची जी चिकन रेसिपी होती ती कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे जवळपास 380च्या वरती सबस्क्रायबर गेलेले आहेत. जवळपास आता 500 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आले. तर लवकरच तेही पूर्ण होतील. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील ब्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आतिश बाय कर. बाय. गुड नाईट. गुड नाईट. हाय गाइस, आज छान लोग रीडिंग करने वाले हैं.